नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे आपण कुलदेवीची सेवा करून आपल्या आईचे आशीर्वाद मिळवून घेत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या वडिलांचे देखील आशीर्वाद मिळवायचे असतात. भगवान शंकर हे सगळ्या जगाचे पिता आहेत आणि खंडोबा हे कुणी वेगळं नसून भगवान शंकराचंच रूप आहे. ज्या पद्धतीने नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करतो, त्याच पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे. मातीची वेदिका तयार करून त्यामध्ये सप्तधान्य किंवा गहू पेरायचे आहे. एकूण 6 दिवसांचा हा कालावधी असतो, याला षडरात्र असं देखील म्हणतात. या दरम्यान आपल्याला एक अखंड दिवा तेलाचा तेवत ठेवायचा आहे. सगळ्यात आधी गणपती पूजन करावं, त्यानंतर खंडेरावाचा जो टाक आहे त्यावर आपल्याला अभिषेक घालायचा आहे. सगळ्यात आधी पाण्याने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून खंडेरावाला पुन्हा शुद्ध जलाने अभिषेक घालून त्याचा जो टाक आहे नागवेलीच्या पानावर आडवा आपल्याला झोपून ठेवायचा आहे. खंडोबाला हळद अतिशय प्रिय आहे, म्हणून ह्या सेवेदरम्यान खंडोबाच्या टाकावर हळद अर्पण करावी आणि सोबतच मल्हारी सप्तशतीचे पारायण देखील करावे.